2026 वर्ष असेल 13 महिन्यांचे. 60 दिवसांचा असेल महिना. कसा घडणार दुर्मिळ चमत्कार जाणून घ्या. हिंदू पौराणिक कथांमध्ये अधिक मासचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या हा महिना अत्यंत शुभ मानला जातो, कारण तो आध्यात्मिक साधना, उपासना आणि दानधर्मासाठी अत्यंत फलदायी असतो. हिंदू कॅलेंडरमध्ये जेव्हा चंद्र महिन्याच्या गणनेदरम्यान 12 चांद्र महिन्यांमध्ये एक महिना जोडला जातो, तेव्हा त्याला अधिक मास म्हणतात. त्याला मल मास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हिंदू कॅलेंडर चैत्र महिन्यापासून सुरू होते आणि फाल्गुनमध्ये संपते. सध्या विक्रम संवत 2082 लागू आहे. होळीनंतर संपते. चैत्र नवरात्रनंतर विक्रम संवत 2083 ची सुरुवात होईल आणि यावर्षी एक अतिरिक्त महिना जोडला जाईल, ज्यामुळे अधिक मास येईल. 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असतील. 2083 च्या विक्रम संवतमध्ये ज्येष्ठा महिन्यात एक अतिरिक्त महिना येईल. याचा अर्थ असा की 2026 मध्ये एकाऐवजी 2 ज्येष्ठा महिने असतील. एक नियमित ज्येष्ठा आणि एक अतिरिक्त ज्येष्ठा. अतिरिक्त महिन्याच्या बेरीजमुळे ज्येष्ठा महिन्याचा कालावधी अंदाजे 58 ते 59 दिवसांनी वाढेल. अशा प्रकारे संपूर्ण वर्षात एकूण 13 महिने असतील. अधिक मास 2026 ज्येष्ठ महिना कधीपासून कधीपर्यंत चालेल? विसर्ग कॅलेंडरनुसार 2026 मध्ये ज्येष्ठ महिना मे 22 रोजी सुरू होईल आणि 29 जून 2026 रोजी संपेल. या काळात अधिक मास देखील सुरू होईल, जो 17 मे 2026 पासून सुरू होईल आणि 15 जून 2026 रोजी संपेल. जेव्हा कॅलेंडरमध्ये एक महिना दोनदा येतो, तेव्हा त्या महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास म्हणतात. अधिक मास हा महिन्याचा एक अतिरिक्त भाग आहे, जो अंदाजे दर 32 महिने, 16 दिवस आणि काही तासांनी येतो. अधिक मास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अतिरिक्त कालावधीचे विशेष धार्मिक महत्त्व आहे आणि बरेच लोक तो आध्यात्मिक साधना, दान आणि जपासाठी शुभ मानतात. अधिक मास काय येतो? विसर्ग चंद्र कॅलेंडर आणि सौर वर्षाचा कालावधी अगदी सारखा नसतो. चंद्र मासिक चक्र सौर चक्रापेक्षा किंचित लहान असते, ज्यामुळे दरवर्षी अंदाजे 11 दिवसांचा फरक पडतो. हा अतिरिक्त कालावधी अंदाजे 32 महिने आणि 16 दिवसांनंतर पूर्ण महिना असतो. या अतिरिक्त वेळेची भरपाई करण्यासाठी कॅलेंडरमध्ये एक अतिरिक्त महिना जोडला जातो, वजा ज्याला अतिरिक्त महिना म्हणतात. हा महिना धार्मिकदृष्ट्या विशेष मानला जातो आणि आत्मनिरीक्षण, आध्यात्मिक विकास, जप, उपवास आणि दान यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन आध्यात्मिक विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.